ट्रॅप प्रकरणावरून सध्या नेत्यांमध्ये जोरदार जुंपलेली आहे। हनी ट्रॅपमध्ये 72 अधिकारी आणि राजकारणी अडकल्याची चर्चा सध्या सुरू आहे। आमच्याकडे हनी ट्रॅपची सीडी आहे असा दावा विजय वडेट्टीवारांनी केला। हनी ट्रॅपच्या सीडीमुळेच 2022 मध्ये शिंदेंचं सरकार आलं असा सुद्धा दावा वडेट्टीवारांनी केलाय। तर तिकीट लावून हनी ट्रॅपची सीडी दाखवू असं विजय वडेट्टीवार म्हणाले। हॉटेल चालक काँग्रेसचा पदाधिकारी आहे असा आरोप फडणवीसांनी केला। काल हनी ट्रॅपवरून हनी नाही ना ट्रॅपही नाही असं मुख्यमंत्री म्हणाले, पण त्या संदर्भात फार मोठा माहिती सरकारकडे आहे, विरोधी पक्षनेत्याकडे आहे। कोणाच्या पर्सनल आयुष्यात डोकावण्याचा कोणाला अधिकार नाही म्हणून आपण चूप आहोत। मागच्या वेळेस शिंदे सरकार जे आलं ते अशाच नाशिकच्यामुळे ते शिंदेंचं सरकार जे काही सत्ता पालट झाली ती सत्ता पालट ते सीडीमुळेच झाली। एवढा मोठा ते प्रकार आहे। अनेक ऑफिसर, अनेक IAS असतील, अनेक माजी आजी जे काही आहे त्याच्यात खूप मोठी माणसं आहेत, त्यावर काही अधिक बोलण्याची गरज नाही। ते ज्यावेळेस आम्ही दाखवू त्यावेळेस मग आम्हाला तिकीटच लावावी लागेल 10-20 हजार रुपयाची, आणि ते तिकीट लावूनच ते सगळं चित्र दाखवावं लागेल। पण ते निमंत्रित आणि विशिष्ट लोकांनाच बोलावं लागेल, कारण एवढा भक्कम पुरावा त्या ठिकाणी आहे।